या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। आमदार काशीनाथ दाते निकटवर्तीय गुंड म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या विकास पवार यांना आता उच्छाद मांडलाय। दरोडी शिवारात काल सायंकाळी पवनचक्की प्रकल्पाच्या कार्यालयावरती धाडसी हल्ला करण्याचा धक्कादायक प्रकार घडला। स्थानिक पातळीवरती गुंडागिरीसाठी कुप्रसिद्ध असणारा आमदार काशीनाथ दाते यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष विकास पवार यांना आपल्या साथीदारासह कार्यालयात घुसून काट्या कोयत्यांसह उच्छाद मांडलाय। कार्यालयात प्रवेश करताच पवार आणि त्याच्या टोळीनं लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईल, महत्वाची कागदपत्र याची बेछूट तोडफोड केली आहे। कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार गळ्यावरती कोयता लावून जीवे मारण्याची धमकी दिली आहे। काठ्या कोयत्यानं मारहाण आणि सतत शिवीगाळ या सर्व प्रकारानं वातावरण पूर्णपणे दहशतीखाली होतं। याच वेळी प्रकल्पाचे मालक चंद्रभान ठुबे यांच्याकडनं दर महिन्याला 2 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे। पैसे न दिल्यास जीवे ठार मारू अशी थेट जीवघेणी धमकी देखील यावेळी पवार टोळीने दिली आहे। या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। स्थानिक नागरिकांनी देखील आता प्रश्न उपस्थित केलेत। राजकीय आश्रयामुळे अशी गुंडागिरी किती दिवस सहन करायची असा सवाल उपस्थित केला जातोय। संबंधित पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून तपास सुरू आहे, पण पोलिसांवरती स्थानिक आमदारांचा फोन करून सतत दबाव सुरू आहे। त्यामुळे यावरती पोलीस खरंच कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। की पारनेरमध्ये दुसऱ्या मस्सा जोग प्रकरण होणार असा देखील सवाल आता उपस्थित राहतोय।